नमस्कार मित्रांनो, आज आपण सबस्टिट्यूशन इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन 4 मार्काचं पहिली मेथड स्टार्ट करणार आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. तर बघा, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन हा इंटिग्रेशन इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन बाय सबस्टिट्यूशन. आता हे कधी वापरायचं? सबस्टिट्यूशन कधी वापरायचं नीट लक्ष द्या. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन कधी वापरायचं हा आणि काय यूज करायचं सगळ्यांनी व्यवस्थित पहा. आता बघा मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ cos ऑफ mod ऑफ cos ऑफ इन ब्रॅकेट log x बाय x dx. लक्ष द्या मित्रांनो, सबस्टिट्यूशन कधी वापरायचं बघा. आतापर्यंत जे प्रॉब्लेम होते त्यात सरळ सरळ साधं साधं कॉस यायचं. काय यायचं? साधं कॉस यायचं. आता काय झालेलं आहे, थोडं हटके आलेलं आहे, कॉस ऑफ लॉग आलेलं आहे. आतापर्यंत एवढे प्रॉब्लेम घेतले आपण, असं कधी झालं का? खूप छान मेथड आहे आणि खूप व्यवस्थित सांगतो. आणि ही मेथड मध्ये मध्ये करणार पुढचे प्रॉब्लेम. तर कॉस ऑफ लॉग एक्स बाय एक्स, जर काय झालं इथं साधं कॉस एक्स आलं असतं तर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला असतं. आलं लक्षात? पण इथं काय आलेलं आहे, कॉस ऑफ लॉग एक्स, कॉस ऑफ लॉग एक्स. तर हे हटके आलंय. काय आलेलं आहे? हटके आलेलं आहे. साधं एक्स येण्याच्या ऐवजी काय झालं, कॉस ऑफ लॉग एक्स आलं. जर असं हटके आलं काहीतरी, त्याला पुट करायचं. काय करायचं? पुट करायचं. त्यालाच म्हणतो आपण सबस्टिट्यूशन. पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी. लॉग एक्स इज इक्वल टू टी. जर पुट केलं, जे पुट केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह आजूबाजूला फिरत असतो म्हणजे असतो. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स? 1 बाय एक्स. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे? लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह इथं दिसला तुम्हाला? काही नाही म्हणजे वरी 1 असतंच. 1 बाय एक्स. आलं लक्षात? इकडे बघा, मग आपण याला जर डेरिव्हेटिव्ह घेतला, कधी पण काय करायचं, पुट केल्या केल्या डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. जे पुट केलं त्याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. का घ्यायचं ते पण सांगतो मित्रांनो. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. डायरेक्ट लिहिलं चालतं. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1 बाय एक्स. टीचा डेरिव्हेटिव्ह किती असतो? टी बाय डीएक्स ऑफ टी, म्हणजे dt बाय dx. आता बघा, या dx ला वरी पाठवायचं. dx बाय एक्स इज इक्वल टू dt. काय असतं मित्रांनो, एक जर टर्म आपण टी ठेवली तर इंटिग्रेशनला सगळं dt मध्येच पाहिजे. dx आणि टीचं जमत नाही. जमवायचं असेल तर मग डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो आणि त्याला पण dt मध्ये कन्वर्ट करावं. मग म्हणून आपण काय केलं, लॉग एक्स इज इक्वल टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतलं. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1 बाय एक्स. टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स dt बाय dx. मग dx ला वरी टाकलं. का वरी टाकलं? या dx बाय एक्स ची जागा कोण घेऊ शकतं? dt. आणि याची जागा कोणी घेतलेली आपली? टी. याची जागा कोणी घेतलेली आहे? हे जागा घेणं देणं काऊन चालू आहे? कारण की आपला प्रॉब्लेम सुटावं. लक्षात? आता बघा मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ कॉस टी dt. कॉस एक्स इंटिग्रेशन आहे तुमच्याकडे. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स? साइन एक्स. कॉस एक्स इंटिग्रेशन काय आहे? प्लस सी. व्हॉट इज द टी? वापस देऊन टाकायचं. जे उसनं घेतलं होतं ते वापस द्यायचं. लॉग एक्स प्लस, झाला प्रॉब्लेम. समजलं? इकडे बघा, पुन्हा एकदा सांगतो. बघा मित्रांनो, कॉस ऑफ लॉग एक्स बाय एक्स डीएक्स. हा, तिथं परीक्षेत लिहून येत नाही. सबस्टिट्यूशननी सोडवा, पार्शियल फ्रॅक्शननी सोडवा, का बाय पार्ट्सनी सोडवा, आपल्याला ओळखू. लक्षात? तर कॉस ऑफ लॉग एक्स बाय एक्स डीएक्स, माझ्याकडे याचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे का? आहे का? नाही. मग सगळ्यात पहिले मी काय पाहणार, की सेपरेट होतं का? सेपरेट होतं का इथं? नाही होत. कॉसला आणि लॉगला जुदा नाही करायचं, कारण की तो कॉसचा अँगल आहे. आलं? जसं कॉस एक्स येतो ना, कॉस एक्स, तसं कॉस ऑफ लॉग एक्स आलं. कॉस ऑफ लॉग एक्स. हा, मग साधं एक्स येण्याच्या ऐवजी लॉग एक्स आलं म्हणजे कसं आलं? हटके आलं. हटके आलं की काय करायचं? पुट करायचं. व्हॉट इज द ट्रिक ऑफ सबस्टिट्यूशन? हटके आया तो पुट करणे.
हटके आलं तर काय करायचं, पुट करायचं. काय हटके आलं इथं, लॉग ऑफ एक्स. आणि ती ट्रिक सोडून अजून दुसरी ट्रिक काय, जे पुट करणार त्याचा डेरिव्हेटिव्ह आजूबाजूला झळकणार. कुणाला दिसणार, तो ज्याला ज्याला पाठ आहे त्याला. अलग ज्याला पाठ आहे त्याला दिसत ना. व्हॉट इज रेट ऑफ लॉग एक्स, 1/x. बघा, जे पुट करायला आपण लॉग एक्स रेट इथं आहे. मग काय करायचं, पुट लॉग एक्स इक्वल टू टी. का करायचं, कारण की आपल्याला त्याला रिड्यूस करायचं. रिड्यूस करून असं म्हणलं, याचं इंटिग्रेशन डायरेक्ट केलं तर बघा, तर लॉग एक्स इज इक्वल टू टी ठेवायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय असतो, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू एक्स dt बाय. मग काय करायचं, या dx ला वरी फेकायचं. का फेकायचं, मला काय करायचं माहिती का, जे पुट केलंय, जे पुट केलंय ते सोडून सगळं dt झालं. मी कुणाला पुट केलं इथं, लॉग एक्सला. मग कॉस्ट तुम्ही लिहितात, बाकीचं सगळं आपोआप dt होतं. कसं झालं, झालं ना, लॉग एक्स वन बाय एक्स dt बाय dx. dx ला फेकिंग वरी, dx बाय एक्स ची व्हॅल्यू काय, dt. मग या dx बाय एक्स जागी काय लिहिलं मी, dt लिहिलं. आणि या लॉग एक्स जागी काय लिहिलं, टी लिहिलं ना. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कॉस टी साइन टी प्लस सी. व्हॉट इज द टी, लॉग एक्स. उसने देऊन टाकायचं वापस. समजलं, छापा. हा, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो. आता पुढचा प्रॉब्लेम ह्याच्यासारखाच घेतोय. आता बघा, इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ लॉग एक्स बाय एक्स डीएक्स. ह्याच्यात तुम्ही 6 प्रॉब्लेम करू शकता. टॅन टाकून, सेक टाकून, कोसेक टाकून, कॉट टाकून सगळे प्रॉब्लेम केले तरी. बघा आता हे 2-3 प्रॉब्लेम मी सांगा बरं व्यवस्थित. हा, मग नंतर तुम्हाला आपोआप कळतं. हे बघ, साइन ऑफ लॉग, साइन एक्स येण्याच्या ऐवजी साइन ऑफ लॉग एक्स आलं. हटके आलं. हटके आलं की पुट करायचं. पुट लॉग एक्स इज इक्वल टू टी. हा, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. व्हॉट इज द रेट ऑफ लॉग एक्स, 1/x. इट्स अ डेरिव्हेटिव्ह dt बाय dx ला फेकिंग वरी, dx बाय x ची जागा कोण घेईल, dt. x जागा कोण घेईल, dt. आणि लॉग एक्स च्या जागी काय ठेवणार आपण, t. sin t dt. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ sin t मायनस cos t. आणि व्हॉट इज द t, log x प्लस c. आलं का. आता बघा, इंटिग्रेशन ऑफ सेक लॉग एक्स बाय एक्स dx. हाँ, नाउ हटके आया है बस. पुट log x is equal to t. Differentiate with respect to x on both the sides. d by dx of log x is equal to d by dx of t. इथे एक स्टेप वाढवली मी चुकून. log x चा डेरिव्हेटिव्ह काय मित्रांनो, 1/x. याचा डेरिव्हेटिव्ह dt बाय dx ला इकडे पाठवतो, dx ला वर पाठवतो. तर dx बाय x ची जागा कोण घेईल, dt. हा, dx बाय x ची जागा कोण घेईल, dt. आणि log x ची t. sec t dt. What is the integration of sec t, log of mod of sec t plus tan t plus नंतर log of mod of sec log x plus tan log x plus. समजलं, छापा फास्ट. इकडे बघा, इंटिग्रेशन ऑफ कोसेक लॉग एक्स बाय एक्स डीएक्स. हे लक्ष द्या. आता बघा मित्रांनो, पुन्हा हटके कोसेक लॉग एक्स आलं. हटके आलं की काय करायचं, पुट करायचं. पुट लॉग एक्स
is equal to t. What is the rate of log x? 1 by x. याचा dt by dx. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तर चालतं. dx by x इज इक्वल टू dt. असं का करतो मित्रांनो आपण? dx by x इज इक्वल टू dt. कारण आपल्याला जर एक जण टी मध्ये झाला तर दुसरा हा जर टी मध्ये झाला कोसेक टी, तर इथं एक्सच्या टर्म नकोच. दोघांचं जमत नाही. दोघांचं जमवायचं असेल तर याला पण डीटी पाहिजे, टीला पण कोण पाहिजे? डीटी. आलं हा. तर मग काय करायचं? डीएक्स बाय एक्स जागी काय करायचं? डीटी टाकायचं. आणि कोसेक लॉग एक्सच्या जागी काय करायचं? टी टाकायचं. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स? माइन लॉग ऑफ मॉड ऑफ कोसेक एक्स कोसेक टी मायनस कॉट टी प्लस कॉट टी. लक्षात हा. कोसेक टी मायनस कॉट टी प्लस सी. व्हॉट इज द कोसेक टीच्या जागी लॉग एक्स टाकायचं मायनस कॉट ऑफ लॉग एक्स प्लस. आता बघा हा झाला. नंतर इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ लॉग एक्स. असे जास्त प्रॉब्लेम घ्यायचे असतात तर तुम्हाला जास्त वेळ बसावं लागेल. हा. पुट log x is equal to t. Put log x is equal to t. काहून हटके? आता बोर झालं समजा. आले हा हटके ना. तर मग what is the rate of log x? 1 by x. t चं डेरिव्हेटिव्ह काय आहे? dt by dx. dx by x is equal to dt. इसकी जगह कौन लेगा? dt. और log x की t tan t dt. What is the integration of tan x? tan x इंटिग्रेशन काय आहे? sec square x. नाही. tan x इंटिग्रेशन काय आहे? log of mod of sec x plus c. हा. log of mod of sec t. हा. sec t plus c. हा. what is the t? log x plus c. छापी very careful. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम. कॉट ऑफ लॉग एक्स. आवाज नको. कॉट ऑफ मॉड ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स डीएक्स. कॉट ऑफ सॉरी इन ब्रॅकेट लॉग एक्स डीएक्स बाय एक्स. हा तुम्ही होमवर्क करायचा. लगेच आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. हा. इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अपॉन cos square log x cos square log x. बघा मित्रांनो किंवा हे एक्स इकडून पण येऊ शकतं. आलं इकडे बघा. आता एकदम इझी प्रॉब्लेम आहे. आता काय करायचं? अगेन हटके आलेले. नुसतं कॉस स्क्वेअर एक्स येण्याच्या ऐवजी काय आलेलं आहे? कॉस स्क्वेअर लॉग ऑफ एक्स. जे हटके आलेलं आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आजूबाजूला आहे. व्हॉट इज द रेट ऑफ लॉग एक्स? आजूबाजूला डेरिव्हेटिव्ह आहे. व्हॉट इज द रेट ऑफ लॉग एक्स? सॉरी पुट टी इज इक्वल टू पहिले लॉग एक्स करायचं. पुट टी इज इक्वल टू लॉग एक्स किंवा लॉग एक्स इज इक्वल टू टी. लॉग एक्स इज इक्वल टू टी करायचं. व्हॉट इज द रेट ऑफ लॉग एक्स? 1 बाय एक्स. टीचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? dt बाय dx. dx ला फेकायचं वरी. dx बाय x ची जागा कोण घेईल? dt. dx बाय x ची जागा कोण घेईल? dt. असं परीक्षेत तुम्ही करायचं नाही बरं. याला असं नाही लिहायचं. लक्षात फक्त हे तुम्हाला दाखवण्यासाठी करायला. dt हा आणि cos स्क्वेअर टी. 1 बाय कॉस काय असतं रे? 1 बाय कॉस काय असतं? सेक. 1 बाय कॉस काय असतं?
सेक 1/cos x इज इक्वल टू असतं सेक एक्स. 1/cos इज इक्वल टू काय असतं सेक एक्स. तर मग ह्याला आपण कसं लिहू शकतो 1/cos म्हणजे सेक स्क्वेअर टी. ह्याला जर वरी घेतलं तर काय लिहू शकतो सेक स्क्वेअर टी. आणि व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी tan t प्लस c. व्हॉट इज द टी log x plus now here friends again next problem ह्याच्या सारखाच घेतो dx आपण sin square log x. नाव हा प्रॉब्लेम इथून परीक्षेला येऊ शकतो बरं. असा पण येऊ शकतो 2 मार्काला. cos स्क्वेअरच्या ऐवजी असा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही होमवर्क करा. मी इथे लिहून देतो sec स्क्वेअर log x dx बाय x. एक स्टेप कमी डायरेक्ट log x ला टी पुट करायचं. log x साठी 1/x याच्या जागी टी sec स्क्वेअर टी dt इंटिग्रेशन ऑफ sec स्क्वेअर टी tan t. लक्षात. नंतर हा पण प्रॉब्लेम असा येऊ शकतो इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर टी कोसेक स्क्वेअर log x बाय x dx. हे करायचे बरोबर. लेट नाव सियर फ्रेंड्स पुट काउंट पुट हटके आले म्हणून. अरे हटके आले म्हणून काय करायचं पुट करायचं. हटके आले म्हणून पुट करायचं. हटके आले म्हणून पुट करायचं. पुट log x is equal to t. What is the rate of log x? 1/x. इसका डेरिवेटिव क्या dt बाय dx. dx ला पेकिंग वरी dx बाय x dt. dx बाय x ची जागा कोण घेईल x. dx बाय x ची जागा कोण घेईल dx बाय x ची जागा कोण घेईल dt. इथे x लिहावर का. आणि साइन स्क्वेअर टी 1/sin स्क्वेअर काय असतं कोसेक स्क्वेअर टी. आणि व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर टी मायनस कट टी प्लस सी. व्हॉट इज द टी log x प्लस सी. व्हेरी केअरफुल. बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम विंटर 25 ला आलेला आहे 4 मार्काला आणि व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. लक्षात. इकडे बघा सगळ्यात पहिले अगेन प्रॉब्लेम बघितले फक्त परीक्षेत काय येत असतं इव्हॅल्युएट. काय येतं परीक्षेत फक्त इव्हॅल्युएट. मेथड बिथडचं नाव लिहून येत नाही. मग सगळ्यात पहिले प्रॉब्लेम बघितलं एवढं मोठं आहे. सेपरेट करता येत नाही. डायरेक्ट फॉर्म्युला तर दिसणारच नाही. मग काय करायचं कॉस ऑफ नुसतं एक्स येण्याच्या ऐवजी एक्स इंटू इरेस टू एक्स आलं म्हणजे हटके आलं. कोण हटके आलं एक्स इंटू इरेस टू एक्स. कोण हटके आलं एक्स इंटू इरेस टू एक्स. मग पुट एक्स इंटू इरेस टू एक्स इज इक्वल टू याला जर मी टी पुट केलं तर बाकी सगळं आपोआप dt होणारच आहे. बाकी सगळंच dt होणारच. तर ते आपल्याला बरोबर डेरिव्हेटिव्ह घेऊन आणायचं. तर मग आता बघा मित्रांनो पुट एक्स इंटू इरेस टू एक्स इक्वल टू टी. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड केलं. हे मी कधी लिहितो कधी लिहित नाही. लिहिलं नाही लिहिलं तर चालतं. एक्स यू इंटू व्ही घ्यावं लागत. दोन फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर प्रोडक्ट रूल वापरतो. M1 ला वापरलं M2 ला वापरायची गरज नाही असं नसतं. जे नियम आहे तेच पुढे फॉलो करावं लागतं. आले यू इंटू व्ही एक्स जसंची तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स जसंची डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. आता असे मी प्युअर असे 4 प्रॉब्लेम घेतो. ह्या 4 प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला आपोआप हा डेरिव्हेटिव्ह पाठवते. इकडे बघा मित्रांनो आणि टी चा डेरिव्हेटिव्ह काय असतो dt बाय dx. कधीचा प्रॉब्लेम विंटर 25 बरं म्हणजे आता जो रिझल्ट लागला त्यावेळेसचा पेपर बॅकलॉगचा. आता बघा एक्स जसंची तसं ई रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स जसंची तसं एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 dt बाय dx. नाव सिअर फ्रेंड्स आता ई रेस टू एक्स जर बाहेर काढले दोघं काय उरतं इथं एक्स उरतं इथं उरतं 1.
आलं लक्षात? या dx ला पेकिंग वरी इज इक्वल टू dt. बघा बरोबर e रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस वन dx ची जागा कोण घेणार? dt. आणि याची कोण घेणार? t. डायरेक्ट वन बाय कॉस टीचं इंटिग्रेशन आहे का आपल्याकडे? नाही. मग वन बाय कॉस एक्स, वन बाय कॉस एक्स ला काय लिहिता येतं? सेक एक्स. वन बाय कॉस एक्स ला काय लिहिता येतं मित्रांनो? सेक एक्स. मग वन बाय कॉस टी ला काय लिहू शकतो आपण? सेक टी. आणि व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ सेक टी? लॉग ऑफ मॉड ऑफ सेक टी प्लस टॅन टी प्लस व्हॉट इज द टी? हे पहिल्यांदा एक्स इंटू ई रेस टू एक्स. आता लॉग एक्स टॅन एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस chopping very careful. नेक्स्ट प्रॉब्लेम. हे बघा मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस वन कॉस स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू एक्स डीएक्स. सेम प्रॉब्लेम आहे. नाव सेल्फ एक्स पुट टी इज इक्वल टू, आता हटके सांगायची गरज नाही, पुट टी इज इक्वल टू एक्स इंटू ई रेस टू एक्स किंवा पुट एक्स इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी. तर बघा मित्रांनो, एक्स इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी पुट करायचं. मग मी सांगितलं तुम्हाला जे पुट केलं त्याचं काय घ्यावं लागतं आपल्याला? डेरिव्हेटिव्ह. हा, मग एक्स डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. डी बाय, इकडे बघा, एक्स जसंची तसं डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स जसंची तसं डी बाय डी एक्स ऑफ एक्स आणि याचं डी बाय डी एक्स ऑफ टी म्हणजे डी टी बाय डी एक्स. एक्स जसंची तसं ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? प्लस ई रेस टू एक्स जसंची एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? डी टी बाय डी एक्स. एक्स डेरिव्हेटिव्ह वन डी टी बाय डी एक्स. आता काय करायचं? ई रेस टू एक्स ला कॉमन घ्यायचं. एक्स प्लस वन डी एक्स इज इक्वल टू डी टी. अब इसकी जगह कौन लेगा? डी टी. आणि इसकी टी. बट वन बाय कॉस आपल्याकडे आहे का? नाही. काय करायचं त्याचं? वन बाय कॉस वन बाय कॉस वन बाय कॉस सेक टी. हा, मग सेक स्क्वेअर टी. व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर टी? टॅन टी प्लस सी. व्हॉट इज द टी? एक्स इंटू ई रेस टू एक्स प्लस सी. चॉपिंग व्हेरी केअरफुल. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम याच्यासारखाच घेतो. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस वन साइन स्क्वेअर एक्स इंटू ई रेस टू एक्स डीएक्स. बघा, हटके आया तो पुट करने का. इथं काय आलं? हटके पुट एक्स इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी. नाव डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑन बोथ साइड. हा, टी काय करायचं? एक्स जसंची तसं यू इंटू व्ही घ्यायचं. एक्स जसंची तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स जसंची तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स डी टी बाय डीएक्स. एक्स जसंची तसं ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स जसंची तसं एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन डी टी बाय डीएक्स. ई रेस टू एक्स ला काढी कॉमन एक्स प्लस वन. हा, डीएक्स ला पेकिंग वरी इज इक्वल टू dt. इसकी जगह कौन लेगा? dt. आणि इसकी साइन स्क्वेअर टी. वन बाय साइन स्क्वेअर काय असतं? कोसेक स्क्वेअर टी. कोसेक स्क्वेअर टी. वन बाय साइन काय असतं? कोसेक.
What is the integration of cos square t minus cot t plus c? What is the t? X into e raised to x plus chopping very careful. Next problem. Integration of e raised to x in bracket x plus 1 sin x into e raised to x dx. Now here friends, put t. आता हटके तर कळालं. Put x into e raised to x is equal to t. Put x into e raised to x is equal to t. Now here friends, differentiate with respect to x on both sides. X जसाची तसं d by dx of e raised to x plus e raised to x जसाची तसं d by dx of x याचं काय dt by dx. Now x जसाची तसं e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे e raised to x plus e raised to x जसाची तसं x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 dt by dx. e raised to x ला पैकी बाहेर e raised to x कॉमन काढलं x plus 1 राहील dx ला पैकी वरी dt. Now याची जागा कोण घेईल dt आणि याची टी 1 बाय साइन काय असतं कोसेक टी. आणि व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ कोसेक टी log of mod of cosec t minus cut t plus c. What is the t? Cosec x into e raised to x minus cot x into e raised to x plus c. Jumping very careful. धन्यवाद. आज एवढं बसल.